विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. केमिस्ट्रीचा पेपर कमी वेळेत सोडवायचा आहे, तर फिजिक्स पूर्ण होणार आहे. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री सोपं गेल्यानंतरच मॅथ्स मध्ये कॉन्फिडन्स राहणार आहे. शॉकिंग रियालिटी आहे, पण हे वास्तव आहे, लक्षात घ्या. मग आपली वायवा सिरीज त्याच्यासाठीच आहे, की तुम्हाला कमी वेळेत सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि इथं आज मी तुम्हाला दाखवतो रे फक्त. मी हे किती 2 स्लाइड्स आणि 3 स्लाइड जास्तीत म्हणूया आपण. मी तुम्हाला शिकवणार आहे. बरं, त्याच्यावर पीवायक्यूज किती आहेत बघितलं का? एक आता बघा, मी तुम्हाला सांगतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 प्रश्न आहेत. बरं, हा शेवटचा प्रश्न कधी आहे? 2021चा आहे. 2021चा होता बरं का. आणि हे सगळे 2025चे आहेत. मग आता सुरुवात तर करायची आहे. पण माझा प्रश्न आहे, चॅनलला सबस्क्राईब का नाही करत तुम्ही, सांगा बघू. माझं चॅनल तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर का शेअर करत नाही? पहिल्यांदा करा. ओके. आणि व्हिडिओ आवडणार आहे तुम्हाला, लाईक तर करायला विसरूच नका, लक्षात घ्या बरं का. चला सुरुवात करूयाच. हे जे सगळे आहेत ना, ह्याच्यात COOH ग्रुप किती वेळा आहे बघा. 2 वेळा आहे. इथं 2 वेळा आहे. इथं पण 2. म्हणजे हे सगळे डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहेत. मग सीईडी वाले तुम्हाला विचारणार, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डायकार्बोक्सिलिक ऍसिड? मग ही सगळी नावं तुम्हाला आली पाहिजेत. ऑक्झॅलिक ऍसिड बघा, नुसते 2 फंक्शनल ग्रुप असेल तर ऑक्झॅलिक ऍसिड आहे. 2 CHO ग्रुप असेल तर ऑक्झॅल्डिहाइड आला असतो. ऑक्झॅल्डिहाइड कळलं का? ठीक आहे. बर. मॅलोनिक ऍसिड मध्ये कार्बन 3 आहेत. ओके. एक मिनिट, आपण एक काम करूया. पहिला आहे ऑक्झॅलिक, नंतर आहे मॅलोनिक, नंतर आहे ससेनिक. OMS हे नाव लक्षात ठेवलंय मी. ऑक्झॅलिक, मॅलोनिक, ससेनिक. ऑक्झॅलिक मध्ये किती कार्बन आहेत? 2. मॅलोनिक मध्ये किती आहेत? 3. ससेनिक मध्ये किती आहेत? 4. नंतर GA. ओके. ग्लुटॅरिक आणि एडिपिक. सांगू का, एडिपिक मध्ये 6 कार्बन आहेत का? बघा, आहेत. माझा एक प्रश्न आहे, मला कॉमेंट मध्ये उत्तर हवं आहे, की एडिपिक ऍसिड हे कोणत्या पॉलिमर मध्ये ऍज अ मोनोमर म्हणून वापरलं जातं? नायलॉन 6,6 मध्ये वापरलं जातं का ते बघायचं. ती पण पीवायक्यू आहे. मग चला, OMSGA हे लक्षात ठेवायचंच आहे. OMSGA माझ्या बरोबर करा. ऑक्झॅलिक, मेलोनिक, ससेनिक आणि जी म्हणजे काय? ग्लुटॅरिक. ओके, ग्लुटॅरिकच ऑप्शन बऱ्याच वेळा दिसणार आहे. आणि ए म्हणजे कुठलं? ऍडिपिक. ए म्हणजे ऍडिपिक. बर, पहिलं कुठलं आहे? ऑक्झॅलिक ऍसिड 2 कार्बन, मॅलोनिक 3 म्हणजे मध्ये एक CH2 ग्रुप वाढला बघा. OMS ससेनिक मध्ये 2 CH2 ग्रुप वाढले. त्याच्यानंतर ग्लुटॅरिक 3 OH ग्रुप, ऍडिपिक 4 OH ग्रुप. म्हणजे हे सगळे डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या. OMSGA लक्षात ठेवाच. ओके. नेक्स्ट. आता हे मात्र मोनो मोनो आहेत. एकच COH ग्रुप आहेत. मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. ऍसिटिक ऍसिड हे तर मोनोच आहे, लक्षात घ्या. प्रोपियोनिक ऍसिड कार्बन 3, नावातच आहे. ब्यूट म्हणजे कार्बन 4. व्हॅलेरिक कार्बन 5 आहेत. रोइक 6 आहेत. पण हे सगळे मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड आहेत. कसले? मोनो. बर. किती आपण बघितलं काय सांगा? मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड बघितले. कुठले नाव काय होती? व्हॅलेरिक. ओके. व्हॅलेरिक मध्ये 5 होते का बघा? व्हॅलेरिक मध्ये 5 आहेत. ट्रॉइक 6 आहेत. बाकीचे 4, 3 आणि 2 लक्षात राहायला सोपं आहे. ऍसिटिक ऍसिड तर किती इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर ढिगाने रिएक्शन्स आहेत. त्या प्रोपॅनिक पण सोपं आहे 3. ब्यूट म्हणजे 4 कळतंय, पण 5 म्हणले कोण रे? व्हॅलेरिक. 6 ला कोण आहे? कॅप्रोइक. ठीक आहे. इथं COH ग्रुप किती आहेत बघा? 1, 2 आणि 3 आहेत. मग 3 COH ग्रुप आहेत ना, मग हे आहे सिट्रिक ऍसिड. आता हे सिट्रस फूड माहिती आहे, लिंबू वर्गीय फूड, बरं. संत्री, मोसंबी हे सगळे ना सिट्रस फूड आहेत म्हणूया आपण. त्यात सिट्रिक ऍसिड असतं, त्यात 3 COH ग्रुप असतात. म्हणजे ते ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. बास बाळानो, बास. पुष्कळ झालं. पुष्कळ झालं. तरी देखील तुम्हाला होमवर्क म्हणून मी एक स्लाइड देतोय. ऑक्झॅलिडिहाइड 2 CHO ग्रुप आहेत बघा. ऑक्झॅलिक ऍसिड 2 COH ग्रुप आहेत बघा. ठीक आहे. ऍस्प्रिन जे आहे ना, ऍस्प्रिन ते सॅलिसायलिक ऍसिड पासून तयार होतं. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ नावाचा एक टॉपिक आहे 11वीत, त्यात ते दिलंय. ऍस्प्रिन ड्रग आहे, ते औषध आहे, लक्षात घ्या. हे बघा, 2 पण थांबा. नुसतेच 2 COH ग्रुप असेल तर ते ऑक्झॅलिक ऍसिड, पण बाळांनो 2 COH ग्रुप बेन्झिनला असेल तर थॅलिक आहे. थॅलिक ऍसिड आहे, लक्षात घ्या. कुठला आहे? थॅलिक ऍसिड. मग 2 CH ग्रुप असेल तर थॅलाल्डिहाइड. नाव जरा व्यवस्थित बरं का. बरं चला, पीवायक्यू सॉल्व्ह करूया ना आपण. पहिल्यांदा पीवायक्यू सॉल्व्ह करूया. पण थांबा एक मिनिट, इकडे बघा. 3 कार्बन आहेत, पण कार्बन ज्या फंक्शनल ग्रुपला अटॅच आहे त्यावर डबल बॉन्ड असेल ना, तर ट्रोलिन नाव आहे बघा. ट्रोलिन. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला त्यावर डबल बॉन्ड आहे, रेलिक ऍसिड. ट्रोलिन.
ॲक्रेलिक ॲसिड, ऑक्झाल्डिहाइड, ऑक्झॅलिक ॲसिड ही नावं वेगळी आहेत. तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. ओके. चला आता पी-वाय-क्यूज आणि हातातले 6 सेकंदात उत्तर पाहिजे मला. डाय कार्बोक्सिलिक ऍसिड पाहिजे. एकच आहे डाय कार्बोक्सिलिक ऍसिड, व्हॅलेरिक नाही. त्यात मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड 5 कार्बन असतात. ओके. ट्रॉइक नाही, यात 6 कार्बन असतात. ग्लुटॅरिक मध्ये 4 कार्बन असतात आणि हे जे तिघं आहेत हे आहेत मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड. मग ग्लुटॅरिक आहे. ग्लुटॅरिक काय होतं ना आपलं OMSG इथं लिहितो. OMSGA. ऑक्झॅलिक, मॅलोनिक, ससेनिक, ग्लुटॅरिक आणि एडिपिक हे जे सगळे आहेत ते डाय कार्बोक्सिलिक ऍसिड आहेत. उत्तर मिळालं. अरे तुम्हाला समजावून सांगतोय म्हणून मला वेळ लागला, नाही तर कशाला 2 मिनिटात हो झालं असतं. 2 मिनिटं कुठं? 2 मिनिटात तर आपल्याला 20 प्रश्न सोडवायचे आहेत. नीट बघा. नॉट डाय कार्बोक्सिलिक ऍसिड, नॉट मॅलोनिक आहे, ग्लुटॅरिक आहे, ससिनिक आहे. कॅप्रोइक आपलं उत्तर आहे, लक्षात घ्या. हे नाही. हे सगळे डाय कार्बोक्सिलिक आहेत. कॅप्रोइक नाही. ट्रॉइक मध्ये कार्बन किती असतात? व्हॅलेरिक मध्ये 5 असतात. कॅप्रोइक मध्ये 6 असतात का बघा. ओके. कॅप्रोइक मध्ये 6 असतात. करेक्ट. ओके. कॅप्रोइक पण झालं. आता हे पण बघा. ए आणि ऍसिडिक सांगतो. सॅलिसायलिक ऍसिड पासून ऍस्पिरिन तयार होतंय. उत्तर मिळालं आपल्याला. त्याच्यानंतर नॉट डाय कार्बोक्सिलिक, नॉट डाय कार्बोक्सिलिक. एडिपिक हे डाय कार्बोक्सिलिक आहे. ओके. व्हॅलेरिक, व्हॅलेरिक उत्तर आहे, कारण हे नाहीये. बघा हे सगळे कसे आहेत सांगतो तुम्हाला. हे सगळे डाय कार्बोक्सिलिक आहेत. व्हॅलेरिक नाहीये, 5 कार्बन. कॅप्रोइक 6 कार्बन. झाले रे बाळांनो तुमचं. नॉट डाय कार्बोक्सिलिक, नॉट. परत तेच आन्सर आहे व्हॅलेरिक. इथं ऑप्शन बी, इथं ऑप्शन सी होता मगाशी. पेअर ऑफ मोनो, मोनो, ब्युटॅरिक आणि कॅप्रोइक. ब्यूट मध्ये 4 कार्बन, कॅप्रोइक मध्ये 6 कार्बन, व्हॅलेरिक मध्ये 5. पण COH ग्रुप एकच असतो, लक्षात घ्या. नॉट अ डाय कार्बोक्सिलिक. अरे सिट्रिक, ते तर ट्राय कार्बोक्सिलिक आहेत. म्हणजे आहे का बाकीचं बघा. OMSG आहे का बघा. OMSGA. ओ हे डाय कार्बोक्सिलिक आहे. जी डाय कार्बोक्सिलिक आहे. मॅलोनिक आहे. पण मला पाहिजे नॉट अ डाय कार्बोक्सिलिक. म्हणजे उत्तर काय ना सिट्रिक. ते ट्राय कार्बोक्सिलिक आहे. नॉट अ मोनो, 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 मोनो. अरे थॅलिक मध्ये 2-2 असतात. हे मोनो नाहीये. अरे रे 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 रे! सॅलिसायलिक ऍसिड सुद्धा नॉट अ मोनो. ते मोनोच. अरे मग थॅलिकच उत्तर येणार. बाळांनो प्लीज चेक करा बाळांनो. बाकी बेन्झोइक मध्ये एक COH ग्रुप असतो. COH यात एकच ग्रुप असतो. यात पण एकच ग्रुप असतो. थॅलिक ऍसिड बरोबर आहे. त्याच्यानंतर हे नाही सांगणार मी, तुम्ही सांगा. याचं उत्तर मी तुम्हाला देणारच नाहीये. ट्राय कार्बोलिकचं एकच एक्झाम्पल आहे सिट्रिक ऍसिड. ट्राय कार्बोलिकचं एक आणि हे सगळे आपले क्रॅश कोर्स मधलेच प्रश्न आहेत. ते ऍज इट इज परीक्षेत येता येतं. नॉट डाय कार्बोक्सिलिक. बास. कळालंय आपल्याला नॉट डाय कार्बोक्सिलिक. त्याच्यानंतर पेअर ऑफ मोनो कार्बोक्सिलिक. मोनो आता सांगतो हाच प्रश्न मगाशी रिपीट झाला होता रे. सेम असं होतं ब्युटॅरिक आणि क्युप्रिक. हा 13 मे शिफ्टला आहे. 13 मे ला. 13 मे ला. सेम होतं असं वाटतंय बरं का मला. 13 मे, 13 मे. हा 4 मे ला आहे. प्रश्न वेगळे रिपीट झालेत, लक्षात घ्या. मग त्यामुळे तो कॉन्फिडन्स अजून वाढतोय, अजून वाढतोय. डाय कार्बोक्सिलिक कुठला आहे? व्हॅलेरिक नाही. अरे ग्लुटॅरिक आहे. मग बाळांनो, जे येते ते सांगतोय ना तुम्हाला. टेक्स्टबुक मधले क्वेश्चन ऍज इट इज रिपीट होणार आहेत आणि आपण घेतोय ते येणार आहेत. मग तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये वीक आहात. आपला ऑर्गॅनिकचा ₹200 कोर्स आहे. ₹200 तुम्हाला जर परवडत नसतील तर राहू दे बाळांनो, लक्षात घ्या. पण मला माहित आहे ज्यांनी ज्यांनी ऑर्गॅनिक कोर्स घेतला त्यांनी आमच्याकडून पुन्हा रँकर्स कोर्स घेतलायच मागून. आम्ही त्यांना त्यात सुद्धा डिस्काउंट दिलेलंच आहे. सगळी मुलं खुश आहेत. त्याच्या बाहेरचं काही येणार नाही रे. बाहेरचं काही येणार नाही. तुम्हाला फक्त माझे व्हिडिओ बघून अभ्यास करायचा आहे. बाकी काही नाही, लक्षात घ्या. ट्राय कार्बोक्सिलिक कुठलं आहे? सिट्रिक ऍसिड. सगळे रिपीटेड क्वेश्चन आहेत आणि मगाशी आपण बोललो होतो. पेअर ऑफ डाय कार्बोक्सिलिक. डाय कार्बोक्सिलिक मध्ये सांगा. OMSGA पाहिजे मला. OMSGA. इथं व्हॅलेरिक नको आहे. इथं ऍडिपिक नको आहे. ओके. ऑक्झॅलिक आणि कॅप्रोइक, कॅप्रोइक नको आहे. ग्लुटॅरिक, मॅलोनिक हे सगळे डाय कार्बोक्सिलिक आहेत. मग चला, मला ऑर्गॅनिक मध्ये पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत. आणि तेही 15 ते 20 प्रश्न जे आहेत ना, ते मला एका मिनिटात पाहिजे सोडून. हो, एका मिनिटात पाहिजे. मला 3 सेकंदात एक प्रश्न पाहिजे सोडून. हो, अरे 1 मिनिट जाऊ दे. मी म्हणतो 10 मिनिटं घ्या रे. पण पैकीच्या पैकी मार्क मिळवा रे. फिजिक्स या स्टेजला तुम्हाला अवघड जातंय, मान्य करा. मॅथ्स जेईमुळे तुम्ही घाबरताय. पण मी असताना मॅथ्समध्ये सुद्धा घाबरायचं नाहीये, लक्षात घ्या. ओके. मग रँकर्सवर आपली जी टेस्ट सीरीज आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही आपलं ॲप फॉलो नक्की करा. ऑल द बेस्ट.